काय माहिती का, राजकारण हा विषय असा आहे की जो प्रत्येक ऍक्टिव्हिटी, प्रत्येक म्हणजे माणसाच्या लाईव्हलीहूडशी, प्रत्येक माणसाच्या लाईव्हलीहूडशी कनेक्टेड आहे. बरोबर, प्रत्येकाशी कनेक्टेड, आणि म्हणून तो खूप चर्चेतला विषय आहे. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की पॉलिटिकल लीडर आर नॉट सेलिब्रिटीज. आज आपल्याबरोबर पुनीत जोशी सर आहेत, BJPचे जनरल सेक्रेटरी आहे पुणे. आणि आज सर वेळ काढल्याबद्दल, काय बोलतायवर आल्याबद्दल धन्यवाद. कारण का आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भरपूर काम आहे, भरपूर सगळ्या कॅम्पेन चालू आहेत, स्टेट लेवल, कंट्री लेवल आणि सिटी लेवल पासनं आपल्या अगदी ग्रासरूट्सपर्यंत. तरी आल्याबद्दल धन्यवाद सर. आय एम ग्लॅड टू बी हिअर. थँक्यू सर. तर सर, जसं आपण आता BJPचे जनरल सेक्रेटरी आहात, तर ही आपली वाटचाल कशी झाली? हाऊ डिड यू स्टार्ट? आणि कसं हा म्हणजे बघणाऱ्या व्ह्यूअर्ससाठी हा एक इन्स्पिरेशन आणि मोटिवेशनल एक म्हणजे ही ग्रोथ असते, तर यासाठी जर थोडंसं आम्हाला सांगितलं तर बरं होईल. मी 2008 साली माझ्या ग्रॅज्युएशन काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कॉलेजच्या युनिटचा प्रमुख म्हणून काम सुरुवात केली. लहानपणापासून माझ्या घरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वातावरण, थोडंसं संघ विचारधारेचा परिवार, आणि एक लहानपणापासून वैयक्तिक मला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या व्यक्तिमत्वाची ओढ, त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीशी जोडला गेलो. भारतीय जनता पार्टीचंच काम करायचं लहानपणापासून एक असं मनात ठरलं होतं. कधी राजकारणात येईल असं ठरवलं नव्हतं, पण आपण जे मत तयार करतो, तर ते मत तयार करताना बाबा आपण भाजपच्या साईडने असू, हे लहानपणापासून मनात होतं. 2008 साली मी ग्रॅज्युएशन मध्ये असताना आता जे उमेदवार आहेत, मुरलीधर मोहोळ, हे तेव्हा युथ विंगचे पुणे शहराचे अध्यक्ष होते. ओके. आणि सांस्कृतिक कार्यक्रमातनं वगैरे माझी त्यांचा परिचय झाला, आणि मग भारतीय जनता पार्टीचं काम त्या काळात मी सुरुवात केलं. मी कॉलेजचा प्रमुख म्हणून एक आमच्या कॉलेजच्या बाहेर पूर्वी आपल्याकडे टिपिकल कार्यक्रम व्हायचे, शाखा उद्घाटन व्हायची. तसं मी भाजपचा विद्यार्थी आघाडीचा शाखेचा प्रमुख म्हणून 2008 साली मी कामाला सुरुवात केली. त्याच्यानंतर 2009ची निवडणूक, 2014ची निवडणूक, 2019ची निवडणूक, या 3 निवडणुकांमध्ये त्या स्तरावर त्या क्षमतेनुसार मी निवडणुकीत माझा सहभाग होता. मला आधी मतदारसंघावर काही ना काही जबाबदारी होती. नंतर मी 2013च्या दरम्यान शहराचा मी विद्यार्थी विभागाचा प्रमुख झालो. ओके. स्टुडंट विंगचा मी हेड होतो. त्याच्यानंतर 2016 साली मी युवा मोर्चाचा शहराचा जनरल सेक्रेटरी झालो. नंतर 2017 साली BJP मध्ये एक ऑर्गनायझेशनल बेस असणाऱ्या लोकांना फुल टायमर नावाचं एक काम असतं, फुल टायमर सारखी एक जबाबदारी असते. तेव्हा 2017ला मला कोथरूड विधानसभेला बूथ विस्तारक म्हणून माझी नेमणूक झाली. म्हणजे शहर युवा मोर्चाचा पदाधिकारी असतानाच तर ते म्हणजे वरिष्ठ नेत्यांनी असं सांगितलं की बाबा कोथरूड मतदारसंघातला एक विस्तारक म्हणून तू जबाबदारी घेतली पाहिजे. विस्तारक म्हणजे बूथ स्तरावर पक्षाचं कार्य वाढवणं, बूथ स्तरावर पक्षाची संघटना मजबूत करणं, बूथ स्तरावर पार्टीचं ऑर्गनायझेशन कसं वाढेल ह्याची काळजी घेणारा एक फुल टायमर. तसा मी वयाच्या साधारण 26व्या वर्षी मी विस्तारक होतो. मग नंतर 2019 साली विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोथरूड विधानसभेचा अध्यक्ष, भाजपाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या म्हणजे इतक्या विधानसभांमधला सगळ्यात तरुण अध्यक्ष फादरवाडीचा मी त्या काळी मला संधी मिळाली. आता आपले मतदारसंघाचे जे आता आमदार आहेत कोथरूडचे, चंद्रकांतदादा पाटील, ते असतील, आमचे तेव्हाचे शहराध्यक्ष असतील, म्हणजे ह्या सगळ्यांनी माझ्यात विश्वास ठेवला आणि मला खूप लवकर मोठी संधी, म्हणजे फादरवाडीत मला जबाबदारी दिली. पण नंतर आता गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शहर भारतीय जनता पार्टीचा जनरल सेक्रेटरी म्हणून माझी नियुक्ती झाली. कोथरूड विधानसभेचा आता इलेक्शन इन्चार्ज म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. आणि आता जी लोकसभेची निवडणूक चालली आहे, त्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार अभियानाचा मी प्रमुख आहे. म्हणजे लोकसभेत जे प्रचार चालतात, प्रचार फेऱ्या होतात, काही वेगवेगळे कॅम्पेन्स होतात, काही वेगवेगळ्या स्तरावरच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या
योजना आहेत किंवा जे कॅम्पेन्स आहेत त्याचं नियोजन माझ्याकडे आहे शहराचं. ओके. असं आहे. साधारण मी जसं मगाशी सांगितलं 2009, 2014, 2019 या 3 लोकसभा, 3 विधानसभा अशा निवडणुकांमध्ये सहभाग घेतला. ओके. एक विद्यार्थी कार्यकर्ता ते आज शहराचा महामंत्री म्हणून आतापर्यंत मी 3 निवडणुकांमध्ये मला जबाबदारी मिळाली. 2014 साली पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जेव्हा पहिल्यांदा PM म्हणून प्रोजेक्ट झाले त्या निवडणुकीचाही माझ्याकडे जबाबदारी होती. आपल्या पुणे शहरात 2014 साली 3D सभा व्हायच्या. मोदीजी होलोग्राम व्हायचा. मोदीजी एका ठिकाणी कुठेतरी वाराणसीत बोलायचे आणि त्याच्या सभा आम्ही चौकात लावायचो. बरोबर. तर त्या LED स्क्रीन आणि होलोग्रामच्या ज्या सभा व्हायच्या त्याचा मी प्रमुख होतो तेव्हा. अच्छा. मग तेव्हा शहरभरात त्या सभा लावणं, त्या लोक गॅदर करणं, मग तिथं बोलणं, भाषण करणं, मोदीजी लाईव्ह यायच्या आधी आपण त्यात काही बरोबर ते नियोजन होतं. गेल्या निवडणुकीत म्हणजे आता स्वर्गीय गिरीश बापट साहेब हे गेल्या निवडणुकीत उमेदवार होते. त्यांच्या निवडणुकीला मला पुणे शहरातल्या सगळ्या प्रचार फेऱ्या याची जबाबदारी होती. त्या निवडणुकीतही मला बापट साहेबांकडून खूप शिकायला मिळालं. पुणे शहरातली नस आणि नस माहिती असणाऱ्या नेत्याबरोबर मी तो 22 दिवसाचा प्रवास मला म्हणजे तो अजूनही डोळ्यासमोर आहे. आणि असं पार्टीमध्ये खूप वेगवेगळ्या स्तरावर म्हणजे अगदी एका युनिट पासून ते शहर स्तरापर्यंत मला पक्ष कायम संधी देत आला. आणि आय एम ब्लेस्ड की पार्टीने कायम मला काही ना काही जबाबदारी दिली, काही ना काही काम दिलं. बरोबर. नाही सर, फार अमेझिंग जर्नी आहे आणि डेफिनेटली ही खूप अवघड जर्नी होती. कारण का युथ विंग पासनं ते जनरल सेक्रेटरी म्हणजे जेवढी जशी पदं वाढतात तसे रिस्पॉन्सिबिलिटीज पण वाढतात. तर अगदी म्हणजे बूथ जे तुम्ही हेड होतात त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि जनरल सेक्रेटरीच्या रिस्पॉन्सिबिलिटी या आमच्या व्ह्यूअर्ससाठी जरा समजावं, म्हणजे कशा वेगळ्या होतात आणि कुठल्या लेवलला. कारण का याच्यामध्ये तुमचं श्रम असतं, तुमचा वेळ असतो, सगळंच याच्यामध्ये असतं. मला असं वाटतं की बूथ स्तरावरचं काम हा भारतीय जनता पार्टीच्या एकंदरीत कार्यपद्धतीचा सगळ्यात मजबूत बाजू जर कुठली असेल ओके बूथ स्तर का कार्य. अच्छा. कारण आम्ही पहिल्यापासून म्हणजे आज नाही म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा 1980 पासून जेव्हा पक्ष उदयाला आला तेव्हापासून आम्ही म्हणतो की बूथ जिता चुनाव जिता. बरोबर. बूथवर खूप कॉन्सन्ट्रेटेड इलेक्शन आम्ही करतो. म्हणजे आता मी समज मी ज्या भागात राहतो त्या बूथवरचा मी प्रमुख आहे. मी जरी शहराचा नेता असलो तरी माझी जबाबदारी ही असली पाहिजे की माझ्या बूथवर मतदान चांगलं होईल. बरोबर. माझ्या बूथवर मतदानाचा टक्का वाढेल. माझ्या बूथवर जर कुठं मला निगेटिव्हिटी वाटली किंवा कुठं जर त्यात 19-20 वाटलं तर योग्य त्यावेळी तिथं नियोजन करणं, एखाद्या वरिष्ठाला तिथं घेऊन जाणं असं काम होतं. बूथचं काम जेव्हा मी करत होतो तेव्हा जे काम मी शिकलो ते आता मला जनरल सेक्रेटरी म्हणून खूप उपयुक्त आहे असं मला वाटतं. कारण त्या काळात जे मी करू शकलो किंवा त्या काळात माझा जो अनुभव होता बरोबर आज तो नवीन बूथ प्रमुखांना मी तो सांगू शकतो. किंवा आजच्या काळातला जे नवीन बूथ प्रमुख आहेत, बूथवर काम करतात, त्या अनुभवांच्या अनुषंगाने मी त्यांना काही गोष्टी सांगू शकतो, बरोबर पद्धतीने नियोजन करू शकतो. तर मला ते नक्कीच म्हणजे एक बूथचं काम करणारा कार्यकर्ता हाच या भारतीय जनता पार्टीत मोठा होऊ शकतो. आता पुण्याचे लोकसभेचे जे आताचे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ ते देखील एका वॉर्डाचे महामंत्री होते, म्हणजे वॉर्डाचे जनरल सेक्रेटरी होते. बरोबर. पूर्वी तर आता कसं प्रभाग आहे 4 वॉर्डचा एक प्रभाग असतो. पूर्वी एकच वॉर्ड असायचा म्हणजे 5,000-7,000 संख्येचा वॉर्ड. त्या वॉर्डचे ते जनरल सेक्रेटरी होते. त्या वॉर्ड मधल्या एका बूथचे म्हणजे एका हजारी भागाचे ते प्रमुख होते. तिथनं ते आज लोकसभेचे ते कॅन्डिडेट आहेत. बरोबर होते लोकसभेचे कॅन्डिडेट. भारतीय जनता पार्टीत एकंदरीत बूथ वर काम केलेला कार्यकर्ता हा जास्त परिपक्व होतो, जास्त त्याला ऑर्गनायझेशनल स्किल्स डेव्हलप होतात. बरोबर. आणि त्या पद्धतीने जेव्हा तो मोठ्या स्तरावर जातो किंवा हायरार्की मध्ये त्याची वाढ होते तेव्हा त्याला या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं किंवा या सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं सोपं होतं. तर सर, भारतीय जनता पार्टी आता जसे इलेक्शन्स आहेत तर आपल्याला ग्रासरूट लेवलपासनं अगदी हेड लेवलपर्यंत कामं करावी लागतात. तर म्हणजे फ्रॉम ग्रासरूट टू द सिटी टू द स्टेट अँड टू द नेशन. तर मग हे काय काय आपले कॅम्पेन्स आहेत, काय काय असं आता आपण भारतीय जनता पार्टी काम करते की याच्यानी जसं जे बूथ जसं आपण म्हणतो तसं लोकांना हे करणं की ॲटलिस्ट तुम्ही येऊन वोट करा, कारण का ते सगळ्यात जास्ती पहिलं महत्त्वाचं आहे.
आणि प्लस व्यतिरिक्त काय काय कॅम्पेन्स आहेत? बूथ स्तरावरचं काम तर असतं की एकतर 100% संपर्क. म्हणजे या माध्यमातून मला सांगायला आवडेल की 6 एप्रिलला पक्षाचा वर्धापन दिवस असतो, फाउंडेशन डे असतो. 7 एप्रिलला रविवार असल्यामुळे 7 एप्रिलला पुणे शहरातले 10,000 कार्यकर्ते, 10,000 कार्यकर्त्यांमध्ये कोण तर एका बूथचा प्रमुख, एका बूथचा कार्यकर्ता, ते शहराचा सर्वोच्च नेता म्हणजे शहराचे अध्यक्ष धीरज घाटे असतील, लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ असतील, मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, खासदार मेधाताई कुलकर्णी असतील, हे सगळे जण, बरोबर, म्हणजे माझ्यासकट सगळे जण, अशी 10,000 लोक, आम्ही 10,000 कार्यकर्ते प्रत्येकी आपापल्या बूथवर 25 घरं, 30 घरं, 50 घरं असं नियोजन आम्ही केलं. ओके. यू विल बी सरप्राइज, एका दिवसात आम्ही साधारण 3.5 लाख घरांमध्ये त्या दिवशी पत्रक दिलं. आणि फक्त पत्रक म्हणजे जसं असं पत्रक दिलं आणि पुढे गेलो असं नाही. पत्रक दिलं, नमस्ते मोदीजींकडनं मी आलोय, मोदीजींचा रामराम सांगायला तुम्हाला आलोय, बरोबर, हे आम्ही केलेली कामं आहेत, निवडणूक 13 तारखेला आहे. म्हणजे इतका संवाद, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रवास आणि संवाद, या दोन गोष्टी ह्या एका दिवसात 3.5 लाख घरांपर्यंत आम्ही पोहोचलो. अशा पद्धतीचं काम असतं. बूथ स्तरावर जास्तीत जास्त संपर्काचा विषय असतो, बरोबर. मतदारसंघ स्तरावर, शहर स्तरावर ऍक्टिव्हिटीज चालू होतात. आता मतदारसंघावर समज काही प्रबुद्धांचा मेळावा असेल, काही कॉर्नर मिटिंग असतील, काही सोसायट्यांचा संपर्क असेल, बरोबर. आणि शहर स्तरावर मग मोठे कार्यक्रम असतात, रॅलीज असतात, एखाद्या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त, तिथीनिमित्त मानवंदनेचे काही कार्यक्रम असतील, बरोबर. किंवा जो आता रिसेंटली आपण घेतला की पुणे शहरातल्या 4,000 युवकांनी रजिस्ट्रेशन केलं, आणि डॉक्टर एस जयशंकरजी म्हणजे आपले परराष्ट्र मंत्री यांचा संवादाचा कार्यक्रम घेतला. त्यांचं पुस्तक आहे व्हाय भारत मॅटर्स. त्या पुस्तकावर त्यांनी संवाद केला. म्हणजे आम्ही 12 तारखेला तो कार्यक्रम झाला, 7 तारखेला आम्ही रजिस्ट्रेशन त्याचे चालू केले. यू वोंट बिलीव्ह, 10 तारखेला 3,800 रजिस्ट्रेशन झाले होते. 11 तारखेला आम्हाला रजिस्ट्रेशन बंद करायला लागले. 12 तारखेला तो कार्यक्रम अक्षरशः असा ओसंडून वाहत होता. बालगंधर्वची क्षमता साधारण 990, 980, 990च्या मध्ये. त्याच्या दोन्ही विंग्स, दोन्ही पॅसेजेस, बाहेरचा पॅसेज, इव्हन बालगंधर्वच्या तिकीट घराच्या बाहेरची मोकळी स्पेस, सगळं भरलं होतं. ऐन वेळेस आम्हाला 3 स्क्रीन्स लावायला लागल्या. ओके. इतका मोठा कार्यक्रम होता. इट इज पार्ट ऑफ कॅम्पेन, बरोबर. असे वेगवेगळे कार्यक्रम करून ह्या निवडणुकीचं मोबिलायझेशन होणं, लोकांपर्यंत आपण केलेली कामं, आपण आपल्याला जो अपेक्षित मेसेज लोकांपर्यंत द्यायचा आहे, असे सगळे कार्यक्रम आपण करत असतो. वाव, म्हणजे सर हे तर म्हणजे खरंच, कारण का ह्या लेवलला आता कॅम्पेन करणं, आणि आता पुण्यात आपले इलेक्शन साधारणतः एप्रिल मध्येच 13 मेला आहेत. तर आता त्या दृष्टिकोनाने की काय आपला मेसेज आहे की युथना, की ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन ऑफ इंडिया, जे पुण्यातली लोक आहेत किंवा ते तर बाहेर गेलेली आहेत, काय काय बँगलोरला असतील किंवा कुठे कुठे असतील, तर त्यांना या इलेक्शनच्या दृष्टीने आपला काय मेसेज आहे? सगळ्यात पहिला म्हणजे माझा तुमच्या ह्या माध्यमातून संदेश हाच राहील की आपण मतदान हे 100% पर्यंत कधीतरी स्वप्न बघितलं पाहिजे. की पुणे शहराचं मतदान हे 90% झालं, 100% झालं, 100% होत नाही, 95% झालं, किमान 75%च्या वर मतदान व्हावं, असं एक स्वप्न, असा एक संकल्प आपण बघितला पाहिजे. प्रत्येकाने कोणाला मतदान करायचा हा त्याचा अधिकार असतो, त्याचा अनुभव असतो, त्याच्यावर तो मतदान करतो. पण खरंच म्हणजे या विषयात चिंतेचा विषय आहे की आता गेली 2019ची निवडणूक आहे, मतदानाचा टक्का हा फक्त 49% होता, 49.9 समथिंग होता. निवडणुका आपल्याकडं एप्रिल मे महिन्यात असतात, उन्हाचा तडाखा असतो, पण एक दिवस, मला असं वाटतं एक दिवस असतो, हार्डली 20 मिनिटं असतात. म्हणजे तुमचा बूथ जो असतो तुमच्या घरापासून हार्डली 1-1.5 किलोमीटरच्या परिसरात असतो. तुम्ही सकाळी लवकर बाहेर पडून जर मतदान केलं आणि नंतर दिवसभर तुमची काम, तशी सुट्टी असते, नॅशनल इलेक्शनला तुम्हाला सुट्टीच असते, बरोबर. दिवसभर तुम्ही तुमचं आराम करू शकता, फिरू शकता, पण सकाळी पहिले उठून मतदान करणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. वेगवेगळ्या संस्था आहेत, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत, एनजीओज आहेत, ते देखील आता यात उतरत आहेत की 100% मतदान व्हावं, जास्तीत जास्त मतदान व्हावं. या अनुषंगाने मला असं वाटतं की जागृती झाली पाहिजे.
दुसरा विषय जो तुम्ही तरुणांचा विचारला मला, की तुम्हाला सांगतो आपला देश हा विश्वातला सगळ्यात तरुण देश आहे. बरोबर. म्हणजे 35 ते 40% लोकसंख्या आपल्या देशातली ही तरुण आहे. बिलो 35 आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की ह्या तरुणांच्या देशात तरुणांचा उत्साह हा मतदानाच्या बाबतीत पण त्याप्रमाणे असला पाहिजे. करेक्ट. आणि त्याच्यासाठी काही भरपूर कारणं पण आहेत. म्हणजे गेल्या आपण 2014 पासून ते 2024 पर्यंत ह्या 10 वर्षात एकंदरीत देशात घडणारा जो सकारात्मक बदल आहे, बरोबर, तो बदल आपण बघू शकतो. म्हणजे इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर असेल, येस, की ह्या देशात आपण म्हणजे बघू शकतो की लांबच्या लांब अटल टनेल सारखा टनेल होऊ शकतो, की जिथं जो भाग कव्हर करण्यासाठी 6 तास लागायचे, बरोबर, तो आज 12 मिनिटात एक टनल क्रॉस केला की तुम्ही बाहेर पडता. मेट्रोज आज मेट्रोचं जाळं सगळ्या मेट्रो सिटीज मध्ये ज्या पद्धतीनं वाढलंय, ज्या पद्धतीनं पसरतंय. मी आता परवाच उदाहरण सांगतो मी तुम्हाला. परवा आपल्या विमाननगरला एक कार्यक्रम होता म्हणून विमाननगरला एका प्रचारासाठी मी गेलो होतो. गाडी घेऊन गेलो होतो, पण तिथनं निघताना असं जाणवलं मला, मी मेट्रो स्टेशन जवळ होतो आणि मला कोथरूडला आयडियल कॉलनीला यायचं होतं. माझा सहाय्यक आहे आणि बरोबर दोघं कार्यकर्ते होते. त्यांना म्हटलं गाडी जाऊ देत, आपण मेट्रो मी 15 मिनिटात 17 मिनिटात मी आयडियल कॉलनीला. एक्झॅक्टली. जर मी गाडीने आलो असतो तर साधारण अर्धा ते पाऊण तास आरामात. त्या मेट्रोमध्ये गेल्यावर मी लोक बघितली की खूप मोठ्या प्रमाणावर लोक आता कम्युट करतात. हा तर आताशी पहिला फेज आहे. पुणे शहरात जेव्हा हे तिन्ही फेज जेव्हा पूर्ण होतील, मला असं वाटतं की शहरातला ट्रॅफिकची जी समस्या आहे पुढच्या वर्ष 2 वर्षात नक्कीच कमी होईल. असे खूप इन्फ्रास्ट्रक्चरचे विषय आहेत, वेगवेगळे मोठे प्रोजेक्ट्स आहेत, सुशोभीकरणाचे प्रोजेक्ट्स आहेत. तुम्हाला सांगतो मी, आपल्या पुण्यात 3 इतके मोठे सुंदर तलाव आहेत. पाषाण लेक आहे, बरोबर, जांभूळवाडीचा तलाव आहे. इतके वर्ष ते तलाव घाण आहेत, पण आता केंद्र सरकारच्या अमृत सरोवर योजनेअंतर्गत या तलावांचं सुशोभीकरण करणं, त्याला आणि फक्त सुशोभीकरण करणं म्हणजे सिमेंटचा ट्रॅक करणं किंवा तिथं हे करणं असं नाही, तर इकॉलॉजिकल ऍस्पेक्ट बॅलन्स ठेवून बरोबर या सगळ्या गोष्टी करणं, करेक्ट, ह्याच्यावर काम चालू झालंय. आपल्या शहराच्या मध्य भागातनं जी मुळा मुठा नदी जाते, एक्झॅक्टली, त्याचं प्युरिफिकेशन असेल, जायकाच्या माध्यमातून त्याचं शुद्धीकरण असेल, त्याच्यावर एक चांगला फ्रंट तयार करून लोक तिथं म्हणजे एक सुख घेऊ शकतील, बरोबर, अशा प्रकारचं डेव्हलपमेंट, असं इन्फ्रास्ट्रक्चर हे गेल्या 10 वर्षात मला असं वाटतं खूप केंद्रबिंदू ठेवून केंद्र सरकारने काम केलं. आणि या सगळ्या विषयात मला असं वाटतं की जर सगळ्यात महत्वाचा विषय जर आपण बघितला, जो युवक ज्या विषयाला खूप अट्रॅक्ट होतो किंवा युवकांना खूप संवेदनशील जो विषय असतो, म्हणजे आपली राष्ट्रीय सुरक्षा. बरोबर, म्हणजे हा देश असा आहे की आपल्यावर जर कोणी नजर उठवून बघितलं तर एकदम त्या स्टाईल मध्ये आणि त्याच्यापेक्षा तीव्र एक्झॅक्टली उत्तर देणारा हा भारत देश आहे. बरोबर. म्हणजे परवा डॉक्टर एस जयशंकरजींचा कार्यक्रम होता, त्यांनी एक विधान केलं त्याचं आणि ते खूप म्हणजे मनाला लागून गेलं की 26/11 जो मुंबईचा अटॅक होता, त्या अटॅक नंतर आपण काय उत्तर दिलं? काहीच नाही. 5-6 वर्षानंतर त्याला फाशी झाली त्या कसाबला एकाला. पण जेव्हा आपल्या आर्मीवरच्या लोकांवर जेव्हा पुलवामामध्ये हल्ला केला, ज्या पद्धतीनं आपण घुसून मारलं, बरोबर, त्यांची तळ उद्ध्वस्त करून टाकली आणि त्यांच्या देशात जाऊन उद्ध्वस्त केली, तर तरुणाला हे आकर्षण निर्माण करणार आहे की बाबा देश संरक्षणाच्या विषयात आता अव्वल स्थानावर आहे. जो देश संरक्षणाच्या विषयात 100% त्याचे जे सगळे वेपन्स होते किंवा 100% त्याचे जे अॅम्युनिशन होतं हे इम्पोर्ट करायचं, एक्झॅक्टली, हा देश वेपन्सच्या विषयातला एक सशक्त एक्सपोर्टर झालाय, स्वतः मॅन्युफॅक्चर करतोय. सो ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं तरुणाईला भावणाऱ्या आहेत. बरेच जण म्हणतात की बाबा रोजगाराचा विषय आहे, रोजगाराचा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो 2014 पासून ते 24 पर्यंत या 10 वर्षात भारतात आलेले प्रोडक्शन हाऊसेस, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज किती मोठ्या प्रमाणात आल्या. आज आपण ऍपल वापरतो, ऍपलचं असेंब्लिंग युनिट हे भारतात आहे. मग तिथं जो एम्प्लॉई असणार आहे तो कोण असणार आहे? आपलाच युवक असणार आहे, आपलीच लोक असणार. तिथं रिसर्च टीम आपली असेल, तिथं मार्केटिंग टीम आपली असेल, ऑपरेशन मधली टीम आपली असेल, भारताचेच युवक असतील.
सगळ्या गोष्टी सेमीकंडक्टरचा सेटअप आपण करतोय आसाममध्ये, आसाम बरोबर. सारख्या भागात, बरोबर. नॉर्थ ईस्ट सारख्या परिसरात, की बाबा तो देशाचा भाग आहे का नाही हेही आपल्याला माहित नव्हतं. करेक्ट. या 7 सिस्टर्स मध्ये ज्या पद्धतीनं काम चालू आहे, ज्या पद्धतीनं रोड डेव्हलपमेंट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज ज्या पद्धतीने येत आहेत, मला असं वाटतं की एक तरुण म्हणून नक्कीच, म्हणजे मी जर राजकारणात जरी नसतो, एक तरुण म्हणून मला या गोष्टीचा एक आनंद आहे की बाबा आपला देश प्रगती करतोय. अगदी करेक्ट आहे, अगदी करेक्ट आहे. जे काश्मीर आपण म्हणतो की बाबा विश्वातलं सुंदर कुठलं जर डेस्टिनेशन असेल तर ते काश्मीर आहे. ते काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे, हे या सरकारने प्रूव्ह करून करेक्ट. 370 सारखा कलम रद्द करून हटवून आज काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. आणि 370 सारखा कलम हटवणं म्हणजे नेमकं काय, तुम्हाला मी सांगतो. 370 मध्ये काय काय, समज एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला, की समज एखादी काश्मीरी मुलगी आहे, काश्मीरची मुलगी आहे, त्या मुलीनं जर काश्मीर व्यतिरिक्त कुठल्याही राज्यात लग्न केलं आणि सेटल झाली, तर 370 आणि 35 अनुषंगाने त्या मुलीला तिच्या वडिलांचा काही हक्क मिळत नाही. नो इनहेरिटन्स, नथिंग. मग हा कायदा रद्द करणं चूक आहे. बरोबर, केलंच पाहिजे होतं. तिथं काश्मीर किंवा जम्मू व्यतिरिक्त कुठलीही लोक जागा विकत येऊ शकत नाही. आज आपण बघू शकतो की मोठमोठ्या इंडस्ट्रीज आता काश्मीरमध्ये, जम्मूमध्ये स्थापन होतील, हॉटेल्स येत आहेत, नवीन वाढतील. मी आजच एक माझ्या सोशल मीडियाला एक व्हिडिओ शेअर केलाय. एक मुस्लिम तरुण आहे, तो सांगतोय कि 10 साल पहले हम भी पत्थर लेके फेंकते थे, हमें 500 रुपए मिलते थे. बरोबर. पर आज हम नहीं फेंकेंगे. आज हम फेंकेंगे नहीं, क्योंकि हमारा जो परिसर है, हमारी जो घाटी है डेवलप हो रही है. आप यहाँ पर डेव्हलपमेंट के काम चल रहे हैं, कस्टमर्स आ रहे हैं, टुरिझम बढ़ रहा है. तर मला असं वाटतं की हे 10 वर्षातलं, म्हणजे संरक्षणाचा विषय असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय असेल, आणि सगळ्यात महत्वाचं जे राहिलं की आज तुम्ही, आपल्यापैकी काही मित्र, तुमच्या परिवारातले लोक विदेशात असतील, आपण त्यांना विचारा की भारताचं स्टेटस बाहेर काय, ते तुम्हाला सांगतील. ज्या पद्धतीनं भारतीय तरुणाला, भारतीय व्यक्तीला ज्या पद्धतीनं मान मिळतो, तो पूर्वी मान मिळत नव्हता. अगदी बरोबर. त्या पद्धतीनं पूर्वी त्याच्याकडे बघितलं जात नव्हतं. सो ह्या गोष्टी आहेत की ज्या तरुणाला भावणाऱ्या आहेत, आणि म्हणून कुठेतरी मतदानाचा टक्का वाढेल. मोदीजी पंतप्रधान पदासाठी तिसऱ्यांदा अपेक्षित आहेत, तर मग त्यांच्यासाठी मला असं वाटतं की ही तरुणाई नक्की यावेळेस मतदान करेल. आणि आपणही आपल्या बोलण्यात, आपल्या भेटींमध्ये, वैयक्तिक भेटींमध्ये आपणही म्हणलं पाहिजे बाबा आपण मतदान केलं पाहिजे. जी नैराश्य आहे मतदानाच्या विषयातली, ती काढली पाहिजे, आणि आपण लोकांना मतदान करावं यासाठी प्रमोट केलं पाहिजे. नाही, अगदी बरोबर आहे सर. कारण का तुम्ही म्हणाल की जसं डिजिटल इंडिया किंवा आज मेक इन इंडिया, याच्यासाठी जे कामं झालेली आहेत, तसं इंटरनेटचं जसं अख्ख्या इंडियाला जो एक मिळालेला आहे बून. कारण का मी पूर्वी टेक महिंद्रामध्ये काम करायचो, तर तिकडे आम्हाला AT&T आणि वेरायझनची लोक यायची, फॉरेनर्स. त्यांना आम्ही आपलं जिओचं वगैरे कार्ड दिलं, ते म्हटले की आमच्या कंपन्या एकत्र येऊन जरी आम्ही कधी काम केलं ना, तरी या लेवलचा डेटा आम्ही या रेटला प्रोव्हाइडच नाही करू शकत. तर एक्झॅक्टली US मध्ये नाही, कुठे नाही, कॅनडामध्ये ज्या रेटला आपण डेटा देतोय, म्हणजे आपल्या इंडियाचं, त्यानंतर जसं स्टार्टअप एक कल्चर बून झालेलं आहे, मग त्यानंतर भरपूर नवीन जसं शार्क टँक सारख्या अपॉर्च्युनिटीज, किंवा ओव्हरऑल एक इंडियाचं एक स्टेटस अख्ख्या जगभरात. तर कुठे आपण जर तुम्ही म्हणलात बाहेर गेलं, तर आपल्याला इंडिया सेकंड आधी मोदीजी असं करून आपल्याकडे बघितलं जातं, आणि तो खूप मोठा मान आहे. तर मागे आम्ही मॉरिशसला गेलेलो, तर जे आपल्या इकडे पण आपण एवढं असं कधी कधी मोदी किंवा असं नाव घेतो, पण ते मोदीजी असं त्यांनी केव्हा एक मला एक कसं एक झालं की नाही, आपण हे असं जे म्हणतो ते बरोबर नाही. जे आपण करतो ते खरंच इतके बाहेर इतके रिस्पेक्ट करतात की काय काय नेशन्स आहेत ते तरी म्हणतात की त्यांना आवडेल तर त्यांच्याकडे असा एक लीडर आला फॉर देअर कंट्री. अतिशय काम त्यांचं खूपच जबरदस्त आहे. तर आपण नेक्स्ट प्रश्न घेऊया आपला. तर जसं आता जे आपले चॅलेंजेस आहेत, म्हणजे जसे आपण जसं बोललो की इकॉनॉमिक चॅलेंजेस किंवा जॉब चॅलेंजेस, तर यासाठी काय आपलं भारतीय जनता पार्टीचं आता या येणाऱ्या टर्म मधले काय काय इश्यूज ते कसे ऍड्रेस करणार आहेत, आणि काय एखादा ब्ल्यूप्रिंट किंवा प्लॅन आहे त्यासाठी? नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगतो की या 5 वर्षात
आपला देश जो अर्थव्यवस्थेत विश्वात 9व्या स्थानावर होता तो आज आपला देश 5व्या स्थानावर आहे आणि मोठमोठे बलाढ्य देश मागे टाकून तो 5व्या स्थानावर आहे. आणि मोदीजींचा संकल्प आहे की पुढच्या 2 वर्षात तो किमान क्रमांक 3 वर यावा. बरोबर. असं त्यांचा संकल्प आहे. आणि त्याच्यासाठी आपण बघू शकतो की इकॉनॉमिकल ग्रोथ म्हणजे प्रोडक्शन हब हे भारत व्हायला लागले. आयटी मध्ये आपण खूप मोठ्या स्तरावर आपली आयटी इंडस्ट्री डेव्हलप होती. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु मी तुम्हाला सांगतो की काय शेवटी या राजकीय सगळ्या वातावरणात मला असं वाटतं की खूप विरोधी पक्षातली लोक किंवा काही इतर पक्षातली लोक हे कुठेतरी जातीय आणि धार्मिक तेढ कुठेतरी जळत ठेवायचं जेणेकरून स्वतःचे पॉकेट्स तयार राहतील, स्वतःची वोट बँक सिक्युअर होईल, ह्याच्यासाठी खूप प्रयत्नात असतात. मला असं वाटतं ह्या सगळ्या विषयांना उत्तर हे फक्त विकास आहे. की जेव्हा विकास होतो तेव्हा नक्कीच या सगळ्या विषयात मला असं वाटतं की जे धार्मिक असेल, जातीय तेढ असेल हे कमी होतं. तुम्हाला उदाहरण देतो. बिहारमध्ये जेव्हा निवडणूक झाली विधानसभेची 2022 ला झाली, कोविडच्या नंतर झाली, 21 का 22 ला. बिहारच्या निवडणुकीत जे मुस्लिम बहुगोल एरिया आहेत त्या मुस्लिम बहुगोल एरियामध्ये साधारण 10 ते 12 सीट्स भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या. आणि खूप पॉलिटिकल जे अनालिसिस करतात, राजकीय पंडित आपण ज्यांना म्हणतो, तेही असे म्हणजे तोंडात बोट घालून होते की बाबा हे कसं झालं. मुस्लिम कम्युनिटी कधी बीजेपीला मतदान करत नाही किंवा एक एक्स्ट्रीम चेहरा असल्यामुळे कधी मोदींना मतदान करत नाही. नंतर एक रिसर्च झाला आणि त्यात असं दर्शवलं गेलं की 70% वुमन मुस्लिम वोटर्स वोटेड फॉर मोदी. त्याची कारण आहेत. बरोबर. ट्रिपल तलाक सारखा म्हणजे किती वाईट आहे विचार करा तुम्ही. ट्रिपल तलाक म्हणजे काय, तुम्ही बाबा घरात भांडणं झाली, पटलं नाही, तुम्ही तलाक व्हायचा. पण त्याच महिलेला असं नाही ना की मोदीजींनी ज्या योजना आणल्या, उज्ज्वला गॅस आणली, सुकन्या समृद्धी आणली किंवा जे प्रेग्नेंट ज्या महिला असतील त्यांच्यासाठी एक पॅकेज जाहीर केलं, हे असं तर नाही केलं ना फक्त की भारतात फक्त हिंदूंना दिलं. बरोबर आहे, सगळ्यांना दिलं. आणि तो इम्पॅक्ट होता हा की अशा योजनांमुळे, अशा पद्धतीच्या निर्णयांमुळे आज मुस्लिम महिला मोदीजींच्या बाजूने उभ्या आहेत. बरोबर. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींवर विकास, पॉलिसीज हाच विषय असेल. आपण पुणे शहराचा जर मुद्दा घेतला किंवा पुणे लोकसभा म्हणून घेतलं तर पुण्याची लोकसंख्या ज्या पद्धतीनं वाढते त्या पद्धतीनं पुण्यातल्या राज्यकर्त्यांना आता त्या पद्धतीनं काम करावं लागेल. मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पुण्यातलं एन्व्हायरमेंट असेल, पुण्यातली हेल्थ व्यवस्था असेल, आणि या सगळ्या विषयांवर मला असं वाटतं की पुण्यात खूप चांगलं काम गेल्या काही वर्षांमध्ये होत आहे. आपण बघतो कोविडच्या काळात म्हणजे खूप तज्ञ लोक विश्वातली असं म्हणत होती की भारतात म्हणजे डेड बॉडीजच्या रांगा लागतील. बरोबर. तसं झालं नाही. भारतात कोविडचा काळ ज्या पद्धतीने हँडल केला गेला, ज्या पद्धतीने ते डिझास्टर मॅनेजमेंट होतं, मला असं वाटतं की हा विश्वासाठी एक काय म्हणतात त्याला प्रोजेक्ट स्टडी आहे. बरोबर. ह्या वर्षभरात की कमीत कमी फॅटॅलिटीज कशा होतील, कमीत कमी मृत्यू कसे होतील, जास्तीत जास्त काय म्हणतात त्याला मेडिकल प्रोव्हिजन्स कशा वाढतील, मेडिसिन्स कसे पोहोचतील, याच्यावर भारताने खूप काम केलं. आणि पुण्याने पण खूप चांगलं, पुणे महानगरपालिकेने पण खूप चांगलं केलं. आपले जे आता जे एक्स मेयर आहेत आणि आता जे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळजी यांनी गेल्या त्या सुरुवातीच्या 7-8 महिन्यात ज्या पद्धतीने नियोजन लावलं की पुणे शहरात रेस्ट्रिक्ट करणं, कंटोनमेंट बोर्ड तयार करणं किंवा कंटेन असे जिथं जास्त प्रभाव आहेत त्याला थोडस रेस्ट्रिक्ट करून तिथं व्यवस्था चांगली करणं, म्हणजे विक्रमी महिन्यामध्ये 3-4 महिन्यांमध्येच्या कालावधीमध्ये पुण्यात 2 कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तयार झाले. जम्बो कोविड सेंटर्स सारखे 2 कोविड सेंटर्स पुण्यात उभे झाले की ज्यात 700-800 बेड्सची प्रोव्हिजन होती. सो हेल्थ सेक्टरमध्ये खूप चांगलं काम केलं. ऑक्सिजन प्लांट्स असतील, बरोबर, पी किट्स असतील. सो ह्या सगळ्या विषयातलं काम आणि ह्या सगळ्या विषयातलं जे नियोजन आहे ते अजून थोडंसं डेव्हलप व्हावं
हे बघितलं पाहिजे. दुसरं पर्यावरणाचा विषय. पर्यावरणाच्या विषयातही खूप आपल्या पुण्याच्या अवतीभोवतीतले जे सौंदर्य आहे, तलाव मगाशी मी मेन्शन केलं, ह्याच्यावर पण चांगलं त्याचं रिज्युनेशन असेल किंवा त्याला राखणं असेल, या विषयात पण चांगलं काम करण्याचा स्कोप येत्या काळात आहे. आणि मला असं वाटतं की भाजपची, भारतीय जनता पार्टी किंवा हे युतीचं जे आता गव्हर्नमेंट आहे किंवा येत्या काळात जे सेंटरमध्ये येईल, यांच्या माध्यमातून एक चांगलं काम या सगळ्या विषयात आपण करू असं मला वाटतं. ॲब्सोल्युटली सर. तर सर, जसं आपण चेअरमॅन आहात आता पुणे, तर ॲज अ चेअरमॅन काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात ॲट द कॅम्पेन लेवल? आणि जसं आपण मगाशी सुरू व्हायच्या आधी बोलत होतो की वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कॅम्पेन्स असतात, तर ते ॲज अ डे टू डे, कारण का हे खूपच टॅक्सिंग आहे, जसं आपण म्हणतो तुमचा दिवस अराउंड 7:30 स्टार्ट होतो आणि कामासाठी, आणि रात्री त्याचं काही लिमिट नाही. तर यासाठी तुम्ही कसं स्वतःला प्रिपेअर करतात आणि काय लेवलला कॅम्पेन्स करतात? नाही, मला प्रचार अभियानाचा प्रमुख असल्यामुळे मला शहरभरातले जो प्रचार चालतो, जे कॅम्पेन ऍक्टिव्हिटीज चालतात, ते मॉनिटर करणं हा विषय आहेच. तर त्या व्यतिरिक्त कोथरूड मतदारसंघाचा एक इलेक्शन इन्चार्ज म्हणून माझ्याकडे जबाबदारी. आणि मग त्या सगळ्या विषयामध्ये आपलं जे पार्टीचं, ज्याला आपण खरी स्ट्रेंथ म्हणतो, आपलं जे केडर आहे, बरोबर, ते केडर 100% मोबिलाइज होतंय का नाही, ह्याच्यावर काळजी घेणं, त्यांच्याशी योग्य तो संवाद साधणं, त्यांच्याकडनं योग्य ते काम करून घेणं, त्यांच्या रिलेव्हंट भागांमध्ये त्या लोकांना काय म्हणतात त्याला हे करणं, म्हणजे प्लेस करणं. समज माझा रिलेव्हल समज प्रभात रोडला आहे, तुम्ही प्रभात रोडला फिरल्याने माझी मतं वाढणार आहेत, माझा संपर्क वाढणार आहे. बरोबर. तर तसं प्रॉपर नियोजन करून आपलं केडर मोबिलाइज करणं ही जबाबदारी असते. काम खूप जरी असलं, टॅक्सिंग जरी असलं, तरी मी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला एखादं काम करायची जर आवड असेल तर तुम्ही त्या कामाला जमत नाही. बरोबर. इफ यू आर पॅशनेट अबाउट वर्किंग, मग तुम्हाला असं नाही वाटत की अरे बाबा खूप उशीर झाला, आता थांबलं पाहिजे. कारण ती ऊर्जा असते. आपण तुमचं पॅशन आणि तुमचं प्रोफेशन जर एक असेल, करेक्ट, तर तुम्ही त्याला टायरलेसली काम करू शकता. बरोबर. त्यात तुमचा आनंद, त्यात तुम्हाला जास्त काम केल्याने असतं. सो माझ्या बाबतीत असं होत नाही की मला उलट काम पडेल तितकं मला काम करायची सवय, आणि आनंदाने मी करतो. असं काय, कसं आहे, भाजपचं जे एकंदरीत पॉलिटिक्स आहे किंवा भाजपचा जो मेरिट आहे, आपण मेरिट इज द राईट वर्ड, बीजेपी मध्ये फक्त इलेक्टोरल मेरिट नाही, बीजेपी मध्ये ऑर्गनायझेशनल मेरिट पण आहे. बरोबर. म्हणजे पॉलिटिकल ऑर्गनायझरला पण खूप महत्व आहे. तुम्ही आमदार नाही, तुम्ही खासदार नाही, तुम्ही कॉर्पोरेटर नाही, म्हणजे तुम्हाला किंमत नाही असं नाही होत. भाजपमध्ये संघटनेच्या कामाशी जोडलेला जो व्यक्ती आहे किंवा जो नेता आहे, त्यालाही खूप महत्व आहे. भाजपमध्ये फुल टाइम एका स्पेसिफिक विचारधारेनं काम करणारे तुम्हाला खूप लोक दिसतील. बरोबर. मी तुम्हाला कदाचित माहितीच असेल, नरेंद्र मोदी हे वयाच्या 53व्या वर्षापर्यंत एकही निवडणूक लढले नव्हते. ना कुठली जिल्हा परिषद लढले होते, ना कुठली कॉर्पोरेशन लढले होते, ना कुठलं MLA झाले होते, MLC झाले होते, MP, काहीच नव्हते. वयाच्या 53व्या वर्षापर्यंत ही वॉज अ पॉलिटिकल ऑर्गनायझेशन. ओके. पण वेगवेगळ्या स्तरावर काम करून, वेगवेगळ्या घटकापर्यंत पोहोचून, समाजातल्या शोषित वंचित घटकापर्यंत पोहोचून, समजून, जे त्यांनी त्या 30-35 वर्षात जी, म्हणजे काय म्हणतात त्याला, जो एक्सपिरियन्स तयार केला किंवा जी समज तयार केली, म्हणून ते आज इतके मोठे. बरोबर. म्हणून आणि ते यशस्वी प्रशासक पण होऊ शकले. सो पक्षाच्या पार्टीमध्ये असं नाहीये की बाबा स्पेसिफिक एकाच फक्त इलेक्शन लढणारा किंवा कुठेतरी निवडून आलेला लीडर असतो. ह्या पार्टीमध्ये ऑर्गनायझेशनला तितकंच मेरिट आहे. आणि भाजपमध्ये अशी खूप उदाहरणं आहेत. इव्हन आमच्या राज्य स्तरावर असे काही नेते, शहर स्तरावर असे काही नेते की बाबा इलेक्शन नाही लढले पण वर्षानुवर्ष पक्ष संघटनेचं काम करतात. कधी मुंबईत असतात, कधी दिल्लीत असतात, कधी कुठेतरी बंगालला जातात. अशी खूप लोक आहेत. आणि ह्या पार्टीमध्ये त्यालाच महत्व आहे की असं नाही की बाबा जर एखादा जण इलेक्शन लढू नाही शकत, त्याला कुठेतरी ऑर्गनायझेशनल पोझिशन कायम असते. ओके. म्हणून हा तालमेल चांगला चाललाय. तर सर, ऍज अ पार्टी, एवढी मोठी पार्टी आहे भारताची, तर त्याच्यामध्ये त्याचं वर्क कल्चर, त्याचं वर्किंग, त्यासाठी प्रत्येकाचं व्हॅलिडेशन, तर हे कशा लेवल, कारण का मी कॉर्पोरेटमध्ये काम केलंय, मी माझ्या स्वतःच्या कंपनीत काम केलंय, पण एका पॉलिटिकल पार्टी
कसं फंक्शनिंग आणि कसं वर्किंग असतं आणि हे कसं मॅनेज केलं जातं, कारण का टॉप टू बॉटम एवढी मोठी एवढे कार्यकर्ते आहेत, एवढी फोर्स आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मग हे कसं असतं जरा आमच्या व्ह्युअर्ससाठी? म्हणजे मी जेव्हा MBA केलं आणि MBA केल्यावर MBA नंतर व्यवसाय किंवा कुठेही जॉब न करता मी राजकारणात आलो. बरेच जण म्हणले, अरे तू MBA केलं, कुठेतरी नोकरी केली असतीस, कुठेतरी बिझनेस वाढवला असतास. मला असं वाटतं की मी MBA केल्यामुळे, आणि तुम्ही जो आता प्रश्न विचारला की हे जे पार्टी स्ट्रक्चर चालतं, मला खूप सांगायला आवडेल की भारतीय जनता पार्टीमध्ये खूप प्रोफेशनली या सगळ्या गोष्टी मॉनिटर होतात. ओके. म्हणजे पार्टीमध्ये आमच्याकडे एक संघटन मंत्री असतो. संघटन मंत्री असा असतो, तो शक्यतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बीजेपी मध्ये पाठवलेले असतात, पूर्ण वेळ असतात. ते पार्टीचं फंक्शनिंग, पार्टीच्या केडरशी संवाद, पार्टीमध्ये काय ऍक्टिव्हिटीज झाल्या पाहिजे, किती दिवसात झाल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टीची काळजी घेतात. ओके. आता ही संघटन मंत्री टर्म आणि तुमच्या मॅनेजमेंट मधली HR टर्म. अच्छा. ओके. इट इज सेम. मग एक प्रचाराचा विभाग असतो, कशा पद्धतीनं प्रचार झाला पाहिजे, कशा पद्धतीनं कॅम्पेन ऍक्टिव्हिटीज डिझाईन केल्या पाहिजे, कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, कुठल्या घटकात काय दिलं पाहिजे, कुठल्या स्तरावर कुठल्या पद्धतीची ऍक्टिव्हिटी केली तर अपील होईल. हा प्रचार विभागाचा विषय, तुमचा मार्केटिंगचा विषय. बरोबर. हा सिमिलर आहे. ओके. ओके. एक आला रिसर्चचा विषय. जसा आपण एखादा प्रोडक्ट लॉन्च करत असतो, तुम्ही रिसर्च करता. बरोबर. त्याचा ऑडियन्स काय असू शकतो त्याचा अभ्यास करता. एखादी पॉलिसी जर आणायची असेल आणि ती पॉलिसी इम्प्लिमेंट करायची असेल तर त्या पद्धतीचं रिसर्च करणारी टीम पण पार्टीत असते. वाव. स्पेसिफिक अशी त्याला हेडिंग टर्म नाहीये, पण ह्याच पद्धतीनं काम होतं. ओके. शेवटी हे संघटनेचं काम आहे, ऑर्गनायझेशनचं काम आहे. बरोबर. आणि वेन इट इज ऑर्गनायझेशन, तुम्हाला प्रोफेशनली या सर्व टर्म्सवर काम करावं लागतं. ओके. म्हणून मला कुठेतरी असं वाटतं की या सगळ्या पद्धतीमध्ये केंद्र स्तरापासून ते प्रभाग वॉर्ड स्तरापर्यंत अशा पद्धतीचं म्हणजे जे मॅनेजमेंट थिअरीज आहेत किंवा मॅनेजमेंट पॅटर्न्स आहेत ते पॉलिटिकल ऑर्गनायझेशन मध्ये पण त्या पद्धतीनं केले जातात. आणि म्हणून इतकी सारी लोक या पक्षात टिकून आहेत. बरोबर. तुम्हाला मी सांगतो, 2019ला आपल्याला सगळा एपिसोड माहिती की 2019ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अलायन्स मध्ये लढली. नंतर जे काय झालं ते आपल्याला माहिती, खूप राजकीय बोलण्याचा हा कार्यक्रम नाही. पण तुम्ही बघा 2019 नंतर असं झालं की बाबा गव्हर्नमेंट चेंज झालं, बीजेपी विरोधी पक्षात गेले. तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो किंवा जी ऑर्गनायझेशन स्ट्रेंथ आपण म्हणतो, एकही आमदार, एकही कार्यकर्ता सत्ता नाही म्हणून दुसऱ्या पक्षात गेला नाही. बरोबर. ही स्ट्रेंथ आहे ऑर्गनायझेशनची असं मला वाटतं. आणि हा आपल्या वरिष्ठ नेत्यांवरचा, आपल्या नेतृत्वावरचा विश्वास, ह्याच्यामुळे हे शक्य आहे. सो म्हणजे इट इज काय म्हणतात त्याला, खूप खोल, आपण जितकं सोपं राजकारण म्हणतो तितकं सोपं नाहीये. हे समजणं, त्याच्या ऍक्टिव्हिटी समजून घेणं, त्याचं फॉर्मेशन समजून घेणं, त्याचं स्ट्रक्चर समजून घेणं हे राजकीय कार्यकर्त्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी आजकाल बघतो की राजकारणात येणारा वर्ग किंवा राजकारणात येणारा जो स्पेसिफिक जर म्हटलं तर युवक, हा खूप असा म्हणजे एका तामझाम जो असतो ना राजकारणात, ते बघून अट्रॅक्ट होणार आहे. बरोबर आहे. पण जो पॅशनेट असेल ना किंवा ज्याला त्याची आवड आहे, तो या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत राजकारणात मोठा होतो. तर तसं तुम्ही आता जसं म्हटलात की जे तामझाम दिसतं आणि एक असतं जे काम करणं, पण कधी आपल्या फिल्म्समध्ये किंवा कुठल्याही सिरीजमध्ये पॉलिटिशियन्सना किंवा ते जे लोक त्यांच्यासाठी काम करतात, म्हणजे अगदी जो हेड आहे आणि त्याचे सगळेजण, कधी ह्याला असं छान ग्लोरिफाय नाही केलं. कधी एखादं फॉर एक्झाम्पल जसं तुमचा एक सेक्रेटरी रोल आहे, तो कधी कुठल्या फिल्ममध्ये किंवा हा ग्लॅमराईज गेला नाहीये. कारण का बघण्याचं असंच हे झालेलं आहे की पॉलिटिशियन्स म्हणजे करप्ट, हा एकच एक विचारधारणा सेट केलेली आहे. तर ही कशी बदलली पाहिजे लोकांनी बघायची, कारण का जसं तुम्ही म्हणता इट्स अ वेल ऑइल्ड मशिनरी. सगळे पार्ट जर फंक्शन असतील तरच त्याचा जो रिझल्ट आहे तो त्या हेडना पण फायदा होतो आणि अगदी खालीपर्यंत म्हणजे अगदी जे लोक आहेत, जो समाज आहे त्याला फायदा होतो. तर यासाठी काय काय बदल झाले पाहिजेत समाजामध्ये किंवा या कामाला बघण्याचा काय एक
असा एक डिफरन्स व्हायला पाहिजे की नेटफ्लिक्सनी एक सिरीज करायला पाहिजे की नाही बाबा खरंच कसं काम केलं जातं आणि काय काय चॅलेंजेस असतात त्या लेवलला. कारण काय बिहाइंड द क्लोज डोअर्स असतात ऑब्व्हियसली, तर नाही होऊ शकत. पण तुमचं काय मत आहे याच्यावर? नाही, एक विषय काय माहिती का, राजकारण हा विषय असा आहे की जो प्रत्येक ऍक्टिव्हिटी, प्रत्येक म्हणजे माणसाच्या लाईव्हलीहूडशी, प्रत्येक माणसाच्या लाईव्हलीहूडशी कनेक्टेड आहे. बरोबर. प्रत्येकाशी कनेक्टेड आहे आणि म्हणून तो खूप चर्चेतला विषय आहे. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की पॉलिटिकल लीडर आर नॉट सेलिब्रिटीज, आणि एखाद्या पॉलिटिकल लीडरने सेलिब्रिटी होऊ पण नाही. ठीक आहे, नरेंद्र मोदी हे ते जे करतात, ज्या पद्धतीने काम करतात, किंवा कुठलेही नेते असतील, आमचे शहर स्तरावर असतील, राज्य स्तरावर असतील, हे ह्यांच्या कामामुळे त्यांच्या प्रकाश होतात किंवा लोक त्यांना लाईक करतात. दे आर नॉट सेलिब्रिटीज. असे ते स्टार्स नाहीत, फिल्म स्टार्स जसे असतात तसे नाही. त्यांना राजकारण किंवा पॉलिटिक्स हे असं आहे की जे प्रत्येक लाईव्हलीहूडशी कनेक्टेड आहे, आणि ते असल्यामुळे या सगळ्या विषयातले ग्लॅमर तयार झाले, नेत्यांना ग्लॅमर मिळायला लागले. जसं मगाशी सांगितलं की आता जरी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आहेत, खूप म्हणजे खूप त्यांच्या अवतीभोवती त्यांना असं लोक खूप चाहतेत, परंतु ज्या पद्धतीने ते मिसळतात, ज्या पद्धतीने लोकांमध्ये जातात, ज्या पद्धतीने त्यांचा लोकांशी संपर्क संवाद असतो. तुम्ही बघा, मोदीजींच्या सभेमध्ये फार 7व्या-8व्या रांगेत कुठली तरी एखादी मुलगी पोस्टर घेऊन उभी असली तरी त्यांची ती कर्टसी आहे की बाबा ते चित्र मागवा, तिला हात करा, का तर तिला मेन्शन करा. म्हणजे नॉर्मल नाही, असं कोणी ग्लॅमराइज्ड स्टारचं नाही, लक्षण नाही, कॅरेक्टर नाही. बरोबर. हे सर्वसामान्य एक कुटुंब प्रमुख जो असतो, जो आपल्या परिवाराला ज्या पद्धतीने बघत असतो, करेक्ट, त्या पद्धतीचे हे सगळे म्हणजे हावभाव आहेत किंवा त्या पद्धतीचे हे रिॲक्शन आहेत. आणि म्हणून मला वाटतं की पॉलिटिशियन्स आर नॉट सेलिब्रिटीज. नक्कीच राजकारणी व्यक्ती, राजकारणातल्या व्यक्ती ह्याच्याकडे पॉवर्स असतात, पण त्या पॉवर्स ह्या परिवर्तनासाठी असतात, डेव्हलपमेंटसाठी असतात. त्या पॉवर म्हणजे स्वतः खूप काहीतरी असं नसतं. म्हणजे शहर स्तरापासून, राज्य स्तरापासून, देश स्तरापर्यंत असे खूप नेते आहेत की ज्यांच्या कामामुळे ते प्रसिद्ध आहेत. आता आमच्या पुण्यातले उमेदवार मुरलीधर मोहोळ असे वन सडन डे असे एकदम स्टार झाले का नाही? ज्या पद्धतीनं कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांचं काम आहे, ज्या पद्धतीनं मोठमोठ्या कलाकारांना पुण्यात बोलून त्यांनी कार्यक्रम घेतले, कुस्ती सारखा, महाराष्ट्र केसरी सारखा कार्यक्रम पुण्यात होस्ट केला, कोविड काळात ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं, कोविड काळात ज्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं, ह्याच्यामुळे ती पॉप्युलॅरिटी वाढते. बरोबर. आणि ह्याच्यामुळे ते होतं. पण लोक जेव्हा, युवक जेव्हा ह्या राजकारणाकडे बघतात तेव्हा त्यांना असं वाटतं की बाबा राजकारणी झाला की म्हणजे एकदम तुम्हाला मोठी गाडी असणार, टाईट कपडे असणार, म्हणजे तुम्ही, तसं नाहीये. तुम्हाला राजकारणात जर सक्रिय व्हायचं असेल आणि राजकारणात जर तुमचं करिअर करायचं असेल तर तुम्हाला तितकंच अभ्यासक व्हावं लागतं, तितकंच तुम्हाला डेडिकेटेड व्हावं लागतं. आणि एक मला असं वाटतं की राजकारणात त्यांनीच यावं जे कन्सिस्टंट असतील कामावर. आज केलं आणि डायरेक्ट 10 दिवसांनी परत बाहेर आलो असं नाही होत. तसं नाही होत. राजकारण, पॉलिटिक्स किंवा ऑर्गनायझेशनल वर्क हे रोज असतं. मी भाजपचं तुम्हाला नक्की सांगू शकतो की ही पार्टी 365 दिवस चालणारी पार्टी, इलेक्शन असो किंवा इलेक्शन नसो. म्हणजे आता बघा, आता विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर मध्ये होईल, लोकसभेची निवडणूक झाली, पुढे 4-5 महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक होईल. बरोबर. असं नाही होणार ना की बाबा झाल्या 3 निवडणुका झाल्या मग 4 वर्ष काहीच नाही, पुढच्या निवडणुकीची तयारी चालू होते. माय गॉड. रोज 365 दिवस चालणारी ही भारतीय जनता पार्टी, आणि त्या पद्धतीचा तो व्ह्यू. आणि दुसरं जे तुम्ही म्हणला की राजकारणात आता आपण बघतो ना की मूव्हीज मध्ये ज्या पद्धतीने दाखवलं जातं ते अर्ध सत्य आहे मला वाटतं. बरोबर. म्हणजे असं तुम्ही सगळ्या म्हणजे मी फक्त असं नाही म्हणत, भाजप, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, ह्या पक्षांमध्ये पण चांगले चांगले नेते आहेत ना. बरोबर. चांगले चांगले लिडर्स आहेत, युथ लिडर्स आहेत. म्हणजे फक्त राजकारण म्हणून नाही तर एक सेवाभावी राजकारण करतात, समाजाच्या भल्यासाठी राजकारण करतात. बरोबर. अशा गोष्टीचं काय, आता ते चित्रपटांमध्ये पोलीस पण हा कायम गुन्हेगारच असतो, एक प्रॉपर फ्रेम मध्येच असतो की पोलीस म्हणजे पैसे खाणारा, पोलीस म्हणजे लेट येणारा, चुकीच्या माणसाला अडकवणारा. पण मला असं वाटतं की तेही बदलेल. चित्रपट आपण बघतो ना, तर काही गेल्या काळात काही
पॉलिटिकल आयडिओलॉजीजवर जे चित्रपट येत आहेत हम्म. असे चित्रपट वाढायला वाढले पाहिजे. बरोबर. नाही, absolutely. फ्रीडम फायटर आपण बघितलं, स्वातंत्र्य हो, सावरकरांचा सावरकरांचं. चित्रपट आला. असे चित्रपट आणि आत्ताच्या राजकारण्यांवर म्हणजे ज्यांनी चांगलं काम केलंय, बरोबर. चांगलं. मी तुम्हाला सांगतो, मी 2008 साली 10 का 12 साली माझ्या मते यशवंतराव चव्हाणांवर आलेला पिक्चर बघितला, हम्म. कृष्णघाट. खूप आवडला मला पिक्चर. यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे नेते होते, पण स्वातंत्र्य चळवळीतनं काम केलेला एक कार्यकर्ता, लीडर होतो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, आणि ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं मला आवडलं ते. म्हणजे असे चित्रपट अजून आले पाहिजे, आणि बरोबर. ज्यांनी चांगलं काम केलंय हम्म. त्या लोकांवर आधारित जर चित्रपट आले तर अजून ते लोकांना आवडतील, असं आहे. आणि आपण जसं बघतो तसं आहे ते. बरोबर. आपण चांगल्याला चांगलंच आपण काय म्हणतो की बाबा जे Correct. वाईट आहे त्याला फक्त वाईट म्हणतो, वाईट. पण चांगल्याला चांगला आपण हे करत नाही. राजकारण्यांमध्ये सगळ्यात म्हणजे सगळे राजकारणी लोक दुःखी असतात हम्म. की त्यांचं कौतुक खूप कमी होतं, बरोबर. त्यांना शिव्या जास्त पडतात, कौतुक कमी असतं. सर, जेव्हा नेक्स्ट प्रश्न तोच आहे की एखादं आपण छान काम करतो, एखादं छान आपण सगळं ऑर्गनाईज करतो, पण जेव्हा तुम्ही घराघरांमध्ये जात असाल तेव्हा मग जेव्हा लोकांच्या शिव्या येतात किंवा बॅड रिव्ह्यू म्हणायला हरकत नाही आपण आपल्या लाईफमध्ये, किंवा तर ते कसं हँडल करतात, आणि म्हणजे अगदी तुमच्यापासून टॉप लेवलपर्यंत. कारण काय असतो की तुमचं डायरेक्ट संपर्क हा लोकांबरोबर, म्हणजे जसं आता आम्हाला काय सपोज जॉबमध्ये आहे एखादा, त्याला बॅड डे ॲट वर्कमध्ये काय मॅनेजर ओरडला हे असं, पण तुमचं असं नसतं. ते डायरेक्ट मास लेवलला आहे, आणि एकतर साईज पण डिटरमाइन करता येत नाही. कदाचित एक माणूस पण असेल, कदाचित 200 लोक पण असतील, कदाचित 1000 लोक पण असतील वाईट रिव्ह्यू देणारे. तर तेव्हा काय कसं हँडल करतात या गोष्टीला तुम्ही? मला असं वाटतं की राजकारणात काम करत असताना तुम्ही रिसिव्हिंग मोडला असणं गरजेचं आहे. कधी कधी असं होतं, रटाळपणा येतो, कधी कधी खूप तक्रारी आल्या की असं होतं की बाबा आपण अशी छडी फिरवली की काम होणार आहे, असं नाही. पण तुम्हाला सांगतो की राजकीय कार्यकर्त्यांनी हे रिसिव्हिंग मोडला असणं खूप गरजेचं आहे. शेवटी लोक तुमच्याकडे काय येतात, कारण त्यांना तुमच्याकडनं काही ना काही अपेक्षा आहेत. बरोबर. तुम्ही त्यांचं काम करणार आहात म्हणून ते तुमच्याकडे येतात. जर त्यांना ती आश्वासकता वाटत नसेल तर तुमच्याकडे येणार नाही. एखादी व्यक्ती जर तुमच्याकडे भांडत असेल की माझं हे नाही झालं, माझं हे नाही झालं, ती भांडतीये, पण ती तुमच्याकडे का भांडते? कारण तुम्ही त्याला आश्वासक वाटतात. बरोबर. तुमच्याकडनं त्याला होप आहे की बाबा कदाचित हे होईल. बरेचदा असं होतं, कधी कधी असं संतापही होतं की अरे काय सगळं सोडून या लहान लहान गोष्टी आपल्याकडे लोक मागतात. पण मला असं वाटतं की तुम्ही ते चूज केलंय. बरोबर. आणि इफ यू हॅव चूजन इट, यू हॅव टू फेस इट, यू हॅव टू लिसन इट. आणि आमचे बापट साहेब काय म्हणायचे की डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर, हे राजकीय कार्यकर्त्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सांगतो, जसं असा फीडबॅक म्हणजे निगेटिव्ह फीडबॅक किंवा तक्रारी असतात, तसं एखाद्या राजकीय कार्यकर्त्यासाठी मोठ्या नेत्याने जरी कौतुक नाही केलं, पण एखाद्या नागरिकांनी जरी कौतुक केलं ना, तर त्याला एक खूप समाधान. बरोबर. मला असे खूप इन्सिडेन्सेस असे डोळ्यासमोर आहेत की असं एखाद्याचं समज हॉस्पिटलला एखाद्याला मदत केली, एखाद्याला कुठल्या तरी अडचणीत मदत केली, रस्त्यावर झालेला ऍक्सिडेंट आहे त्यात आपण काहीतरी मदत केली, आणि नंतर महिना 2 महिने 6 महिने 8 महिन्यानंतर तो अचानक न कळत जेव्हा ती व्यक्ती भेटते आणि असं सांगते ना की तुम्ही मला त्या काळात मदत केली, एक कुठेतरी असं वाटतं की चलो जो कर रहे वो सही कर रहे. करेक्ट. मी तुम्हाला सांगतो की आता कोथरूडचे जे आमदार आहेत आणि राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कोथरूड विधानसभेत म्हणजे इलेक्शन नसतानाही गेले 3 वर्ष, मी तुम्हाला सांगतो 3-3.5 वर्ष स्टार्टिंग फ्रॉम कोविड टाइम इतकं काम केलं. म्हणजे आता कोविडच्या काळात लोकांसाठी एक 3 स्टार हॉटेल बुक करून तिथे एक इंडिपेंडंट क्वारंटाईन सेंटर चालू केलं. साधारण 500-550 तिथं पेशंट्स 2 महिन्यात बरे झाले, घरी गेले, एकही मृत्यू नाही, एकही हे नाही. नंतर मुलींचं शिक्षण असेल तर मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी असा संकल्प केला की कोथरूड मधली एकही मुलगी जिच्याकडे फी नाही म्हणून लॉकडाऊन आहे असं असेल तर म्हणे तुम्ही तुमच्या पदांचा राजीनामा द्यायचा. त्यांनी संकल्प केला. आणि मी तुम्हाला सांगतो 1700हून अधिक मुलींच्या आम्ही दरवर्षी फीस भरतो. शाळेच्या असतील, हायर एज्युकेशनच्या असतील, या आम्ही फीस भरतो.
आणि त्यात एक समाधान असतं. मी त्यांना असंच एकदा विचारलं की दादा की आपण एवढं सगळं, शेवटी मी संघटनेतला कार्यकर्ता आणि चिकित्सक आहे, मला प्रश्न विचारायला खूप आवडतो. त्यांना विचारलं की दादा आपण हे असं करतो तर मग आपल्याला पॉलिटिकल, मला म्हणले यार राजकारण म्हणजे फक्त राजकीय तुला मतं किती मिळतील ह्याच्यासाठी नाही, मनाचं समाधान असतो, कुठेतरी आशीर्वाद असतात. आणि शेवटी तुम्हाला जेव्हा त्यांनी निवडून दिलंय तेव्हा आपली अपेक्षा आहे. करेक्ट. ते मला काय म्हणतात की आपण जर आपल्या घरात आपली आई आजारी असेल आणि आईचे जर पाय दाबून दिले तर मग आई तुम्हाला अपेक्षित असतं का की आई थँक्यू म्हणावं किंवा तुम्हाला मतदान करावं? बरोबर. तसंच आपलं म्हणजे जो आपला मतदारसंघ असतो किंवा जो आपला वॉर्ड असतो त्या लोक म्हणजे आपला फॅमिली आहे किंवा आपली जबाबदारी आहे, आपण तिथले प्रमुख आहोत. करेक्ट. या उद्देशाने जर काम केलं तर तुम्हाला काम करायला आनंद मिळेल. तर तुम्ही प्रत्येक गोष्ट जर मी इथं हे केलं तर मला इथे ही मतं मिळतील हे गणित जर लावायला गेलं काय फायदा होईल याच्याने नाही करू शकत. तुमचं दिवसेंदिवस कमी होईल. बरोबर बरोबर. तर जसं तुम्ही म्हटलात की आता आपण एवढे युथ आणि एवढ्या यंग लोकांबरोबर काम करतो, तर जे लोक आता आपला प्रोग्राम बघत असतील तर त्यांना बीजेपी किंवा भारतीय जनता पार्टी बरोबर काम करायचं असेल, जर कोणाचे काय काय अम्बिशन्स असतील की आपण बाबा नाही आपण पण काहीतरी काम करावं पुढे, एखादं जसं आपण जनरल सेक्रेटरी आहात किंवा पुढे काही व्हॉट एव्हर फ्युचरमध्ये असेल, तर त्यासाठी त्यांनी काय सुरुवात करायला पाहिजे, काय स्टेप्स असतील किंवा कसं असोसिएट होता येईल बीजेपी बरोबर किंवा भारतीय जनता पार्टी बरोबर, आणि काय फर्स्ट स्टेप्स असाव्यात एखाद्याच्या, आणि कुठल्याही जॉबमध्ये किंवा धंद्यामध्ये असू नये? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं जे ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळ्या विभागासाठी एंट्रीज होण्यासाठीचे युनिट्स आहेत. फॉर एक्झाम्पल सगळ्यात जो बाय अँड लार्ज विषय तो युथ असतो. बीजेपीकडे एक सक्षम युवा मोर्चा आहे. युवा मोर्चा हे स्टुडंटशी निगडीत कार्यक्रम करत असतात. बरोबर. काही वेगवेगळे संवादाचे कार्यक्रम घेत असतात, काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज करत असतात, काही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाशी भांडत असतात, संघर्ष करत असतात. तर ह्या सगळ्या माध्यमातून मला असं वाटतं की ज्याला रिलेव्हंट वाटतं त्या विभागात त्यात त्यांनी कनेक्ट झालं पाहिजे. जसा युवा विभाग आहे तसा महिला विभाग आहे. बरोबर. महिलांच्या ऍक्टिव्हिटीज असतात. व्यापाऱ्यांचा एक विभाग आहे, एक आमच्याकडे व्यापारी आघाडी जे आपले रिटेलर्स असतात, उद्योजक असतात, त्यांना कधी त्यात काम करायचं असेल तर त्याच्यासाठी विंग्स आहेत. मी तुम्हाला सांगतो पुणे शहर भारतीय जनता पार्टीला आमचे शहराचे अध्यक्ष धीरज घाटे त्यांनी आतापर्यंत साधारण 22 अशा विंग्स तयार केलेत. म्हणजे युवा मोर्चा, महिला मोर्चा, काही मागासवर्गीय जातींचे मोर्चे असतात, बिझनेस सेल असतो, डॉक्टर सेल आहे. आमच्याकडे प्रबुद्धांसाठी इन्फ्लुएन्सरसाठी एक विंग आहे, आपले सौरभ पटवर्धन करतात. असं वेगवेगळ्या विंग्स साठी वेगवेगळं जे तुम्ही म्हणता की एंट्री पॉइंट आम्ही ठेवलेले आहेत. ज्या भागातनं लोक येऊ शकतात त्याच्यासाठी एक काउंटर वेगळं आमच्याकडे. करेक्ट. असं नाही की डायरेक्ट मॉल मध्ये असं नाही. प्रत्येक विभागाला एक वेगवेगळं काउंटर आहे, प्रॉपर एंट्री ज्याला जे रिलेव्हंट वाटेल तिथे तो जाऊ शकतो. आणि मला असं वाटतं की ज्याला पक्षाचं काम करायचं किंवा राजकीय करिअर करायचंय, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी सारखं अपॉर्च्युनिटी नाही, खरंच नाही. कारण तुम्हाला मी सांगतो, एक म्हणजे आपण मोदीजींचं उदाहरण देतो की बाबा एक चहा विकणारा युवक ते देशाचा पंतप्रधान. नितीन गडकरीचं उदाहरण देऊ शकतो की बाबा नितीन गडकरी त्यांच्या अनेक पॉडकास्टमध्ये म्हणतात की मी नागपूरच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर कमळाच्या भिंत्या अशा रंगवायचो, कमळ चिन्हाच्या, असे कमळ चिन्ह काढायचे आणि कार्यकर्त्यांना काय करायचं तर कमळ. तिथनं ते आज इतके सक्सेसफुल मिनिस्टर, स्टेट प्रेसिडेंट, नॅशनल प्रेसिडेंट. आज इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ मध्ये आपण सगळ्यात मोठा वाटा नितीनजी गडकरींचा बघू शकतो. बरोबर. अमित भाई शाह असतील की एक बाबा बूथवरचा कार्यकर्ता, ते पॉलिटिकल ऑर्गनायझर, ते राष्ट्रीय अध्यक्ष, ते गृहमंत्री. आणि म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी सारखा तुमचा पॉलिटिकल ग्राफ हा इतर कुठल्या पक्षात इतक्या सहजतेनं वाढतो असं मला वाटत नाही. खूप म्हणजे ठीक आहे, मी असं नाही म्हणत की भाजपमध्ये देखील काही ठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी किंवा एक स्पेसिफिक काही उमेदवारांना सिलेक्ट केलं जातं, पण तरी देखील जसं मी आधी सांगितलं की ह्या पक्षात जसं इलेक्टोरियल मेरिट आहे तसं ऑर्गनायझेशनल मेरिटला पण महत्व आहे. करेक्ट. म्हणजे जे कोथरूडचे आमदार आहेत चंद्रकांत दादा, ते एका मिल कामगारांचा मुलगा,
त्याच्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांनी काम केलं. पुण्याची पदवीधर त्यांनी 2009 साली जिंकले. उथरूडला आमदार झाले. राज्यात 8 खात्यांचे मिनिस्टर. म्हणजे असं इतर पक्षांमध्ये सहज होतं असं मला वाटतं. करेक्ट. काहीतरी तुम्हाला लिगसी लागते. तुमचा वडील, तुमचे काका, तुमचं कोणतरी तुम्हाला काहीतरी पुश लागतो. या पार्टीत मला असं वाटतं की सर्वसामान्य कार्यकर्ताही या पक्षाचा सर्वोच्च नेता होऊ शकतो. हे बीजेपी म्हणजे एक मूर्तिमंत उदाहरण. अमेझिंग. जसं की लोक आता इंजिनिअरिंग वगैरे करून येतात किंवा कुठला तरी जॉब प्रोफाईल असतं आणि मग त्यानंतर काहीतरी मॉनिटरी एक्सपेक्टेशन असतं. तर एखाद्याला जर त्याची वाटचाल पॉलिटिक्स मध्ये करायची आहे तर यासाठी असं काय एक कसं बेस क्वालिफिकेशन जसं आता आपण म्हटलं की पाहिजे म्हणजे एखाद्याला किंवा आणि असं काय आपण असं एक्सपेक्ट करू शकतो की नाही बाबा मी एवढं जर काम केलं किंवा एवढं अमाऊंट ऑफ वर्क मी केलं तर काहीतरी मला मॉनिटरी बेनिफिट्स किंवा व्हॉट एव्हर बेनिफिट्स त्या पर्सनचे असतात. तर हे कसे लक्षात ठेवायचे किंवा काय ह्याचं याच्यावर काय मत? तुम्हाला तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. कसं आहे राजकारण किंवा संघटनेचं कार्यकर्ता होणं हे व्हॉलेंटरीली काम आहे. तुम्ही चांगलं गाणं गाता समज बरोबर आणि एक दिवस असं तुम्हाला वाटलं सर की बाबा छान गाणं म्हणू सगळ्यांसमोर लोक टाळ्या वाजवतील पण तुम्हाला ते आवडतं म्हणून तुम्ही ते करता. राजकारण आणि तुमचा व्यवसाय, राजकारण आणि तुमची नोकरी ह्या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स तुम्हाला जमला पाहिजे. ह्या बाबतीत नितीनजी गडकरी कायम सांगतात, युवकांशी बोलतात, देवेंद्रजी सांगतात बाबा युवक जेव्हा राजकीय क्षेत्रात येतो स्वतःच्या व्यवसायाचा पण विचार केला. बरोबर. शेवटी त्याची फॅमिली असते, त्याचा इकॉनॉमिकल त्याची पण ग्रोथ असते ना, तर त्याचा विचार करून त्यांनी राजकारण केलं पाहिजे. तो बॅलन्स केला पाहिजे. बघा राजकारणात एक आहे की तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्या असतात. तुम्ही नोन होता बरोबर पण तुम्ही व्यवसाय ही त्याच पद्धतीने केला पाहिजे. नाहीतर मग एका काळानंतर नैराश्य आहे. बरोबर. तुम्ही इकॉनॉमिकली साऊंड नाही झाले तर मग तुम्हाला कुठेतरी एक नैराश्य यायला लागते. मला असं वाटतं की राजकारण करत असताना तुम्ही तुमचा नोकरी व्यवसाय केला पाहिजे. मी अशा अनेक नेते बघतो. मी तुम्हाला सांगतो पुणे शहरात पण अशा अनेक नेते पुढे प्राध्यापक होते, प्राचार्य होते आणि भाजपचं काम करतो असतं. ते केलंच पाहिजे. नोकरी व्यवसाय व्यतिरिक्त राजकारण नाही. बरोबर. राजकारण हा कमवण्याचं स्थान नाही, कमवण्याचं स्रोत नाही. मला असं वाटतं तुमचा इन्कम सोर्स हा फिक्स आणि वेल प्लॅन्ड केला पाहिजे. बरोबर. त्या पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे. बरोबर. सर शेवटचा प्रश्न, मार्केटिंग हे किती महत्वाचं झालेलं आहे आजच्या काळात? 2014 पासून पण जसं भारतीय जनता पार्टीचं जसं त्यांचं प्रेझेन्स आहे सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर, त्याच्यावर जे डायरेक्ट कम्युनिकेट करू शकतो, डायरेक्ट चॅलेंजेस दाखवू शकतो, काय रिवॉर्ड्स दाखवू शकतो, सगळंच दाखवू शकतो. तर फॉर अ पॉलिटिकल पार्टी मार्केटिंग हे किती महत्वाचं आहे? मला असं वाटतं मार्केटिंग म्हणजे प्रसार प्रचार हे महत्वाचं आहेच. पण प्रसार आणि प्रचार कशाचा प्रभावी होऊ शकतो जर प्रोडक्ट एवढं चांगलं असेल किंवा प्रोडक्टला वेगवेगळ्या वैशिष्ट्य असेल तरच त्याचा प्रचार प्रसार चांगला होऊ शकतो. भारतीय जनता पार्टीकडे प्रोडक्ट तर एकदम खणखणीत आहे आणि त्या पद्धतीने प्रचार प्रसार आहे म्हणून तो इफेक्टिव्ह आहे. करेक्ट. तुमचं प्रोडक्ट चांगलं असेल, आमच्याकडे नरेंद्र मोदींची गॅरंटी हे प्रोडक्ट आहे आमचं म्हणून आम्ही प्रभावीपणे मांडू शकतो. इतर पक्षात ती गॅरंटी किंवा इतर पक्षात तसं नसल्यामुळे ते बिचारे कार्यकर्ते किती जरी मांडले तरी ते प्रभाव त्याचा पडत नाही. पण मार्केटिंग आणि या सगळ्या नवीन जे मीन्स आहेत त्याचा खूप वापर अलीकडच्या राजकारणात अलीकडच्या कॅम्पेनिंग मध्ये होतो. 2014च्या आधी सोशल मीडिया काय होतं काय 2014 नंतर मोदीजींनी ज्या पद्धतीनं आणि बघा तुम्ही ते प्रत्येक इलेक्शनला त्यांच्याकडे एक नवीन माध्यम असतं काही ना काही कनेक्ट होण्याचं आणि ते खूप यशस्वीरित्या ते असेल आमची पार्टीचं ऑर्गनायझेशन असेल ते खूप यशस्वीरित्या आम्ही वापरतो आणि त्याचा प्रभाव पडतो का तर ते प्रोडक्टमध्ये जिवंतपणा आहे. प्रोडक्ट त्या क्षमतेचं आहे आणि मला असं वाटतं की सोशल मीडिया ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो 2014 ते साधारण 20-22 आमची सोशल मीडियाची स्ट्रेंथ खूप मजबूत होती. आताही आहे पण आता विरोधी पक्षातले लोक पण या सगळ्या विषयात ऍक्टिव्ह झाले. त्यांची सोशल मीडियाची टीम आहे, त्यांची कंटेंट रायटिंग त्याला पण महत्व आलं. पण आता आम्ही अजून त्या व्यतिरिक्त नवीन घ्यायचं. आता पॉडकास्टच्या माध्यमातून आमचे नेते बोलायला लागले.
तर अशी वेगवेगळे माध्यम टार्गेट करून मार्केटिंग करतात, तर त्याचा प्रभाव वाढतो. ॲब्सोल्युटली. खूप छान चर्चा झाली आजची. थँक्यू सो मच, तुम्ही काय बोलतावर आलाय आणि आमच्या व्ह्युअर्सना आज एक वेगळ्या डायरेक्शनमध्ये थोडंफार बोलणं झालेलं आहे आपलं, की असं नाही की फक्त आपण पॉलिटिक्सच बोललोय, पण पॉलिटिक्स ॲज अन ऑर्गनायझेशन आणि ॲज अ वर्क युनिट या बाबतीतलं जो एक तुम्ही खूप छान आम्हाला सांगितलं आहे. तर ऑल द बेस्ट तुम्हाला आणि आपल्या मुरलीधर मोहोळ सरांना पण फॉर द अपकमिंग इलेक्शन. तर तुम्हाला लास्ट काही पण आपल्या ऑडियन्ससाठी जर सांगायचं असेल, काही एव्हरी वन मेसेज यू आर फ्री टू डू, तर प्लीज. नाही, मला तर हेच सांगायला आवडेल की आज मयुरेश यांनी काय बोलताय ह्या टीमने मला इथं बोलवलं, मला खरंच मनापासून आनंद आला. काही गोष्टी बोलल्यावर सुचतात, हे पॉडकास्ट म्हणजे हे माध्यम आहे मला असं वाटतं, आणि हे व्यक्त होण्याचं एक चांगलं माध्यम आहे. त्याला चांगलं यश मिळू देत, त्याचे सबस्क्रायबर्स वाढू देत. कधीतरी तुमचं काय बोलताय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पॉडकास्ट घेईल अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. 13 मेला पुण्यातल्या युवकांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण नक्की मतदान करा, विकसित भारतासाठी मतदान करा. देशाच्या सक्षम पर्यायाला म्हणजेच देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊयात. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे भाजपचे पुणे लोकसभेचे कॅन्डिडेट आहेत. त्यांना देखील मोठ्या मताधिक्याने आपण सगळेजण निवडून देऊ आणि आपल्या स्वप्नातलं पुणे, आपण विकसित भारत जसं म्हणतो तसं विकसित पुण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने मतदान करा. त्या दिवशी म्हणजे शनिवार रविवार अशी सुट्टी आहे आणि सोमवारी मतदान आहे. तर शनिवारी कुठे गेला तर रविवारी दुपारपर्यंतच परत या. सोमवारी सकाळी आपल्याला मतदान करायचं, विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.